को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे खरीपाच्या पेरण्या ज्या आहे त्या खोळंबलेल्या आहे. नागपूरसह काही भागात काल पाऊस झाला परंतु तोही पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या आहे. पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानाची रोपं लावण्याची प्रक्रिया खोळंबलेली आहे. काही ठिकाणी कापूस आणि सोयाबीन लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते. चंद्रपूर असो, वर्धा असो, नागपूरचा भाग असो, ती लागवडही खोळंबलेली आहे. एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी की कालचा पाऊस थोडाफार दिसतोय परंतु यापूर्वी पाऊस पडला नाही आणि अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना आहे. मृग नक्षत्राची सुरुवात 7 जून पासून झालेली आहे. जवळपास 11 दिवस लोटले तरीही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे पूर्व विदर्भातले सगळे जिल्हे, 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातलाही काही भाग पेरण्या खोळंबलेले आहे. ज्यांनी सुरुवातीच्या पावसात पेरणी केली त्या भागात आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते ओढवलेलं आहे. त्यामुळे आता दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ती विदर्भामध्ये आपण हे चित्र या ठिकाणी बघू शकतो. मशागत करून तयार आहे. शेतकऱ्यांनी बी बियाणं खरेदी केलेलं आहे परंतु दमदार पाऊस नाही. त्याचा फटका कुठेतरी शेतकऱ्यांना बसतोय आणि बऱ्याच भागामध्ये शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ती करतायत. संपूर्ण खरीपाच्या पेरण्या ज्या आहे त्या खोळंबलेल्या आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, न्यूज मराठी, नागपूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.